हा भागा ठाणून मग लई शंकरपूर काठ पिपळगाव तिकडे सरळ रोड आहे. काठी पिपळगाव काठी पिपळगाववरून डायरेक्ट दुबई. बस बाबा बस जान देऊ किती नाही फिरगायचे तुम्ही होणार रस्ते विचारला जान देऊ को नाही नाही जान देऊ को तुम नको असं रस्ता किती पार गोली काय बघ टाइम मागा पहिले बिगर पाणी की 2 गोली खाणं लगीन मग रस्ता ध्यान मध्ये धरणं लगू. तर मंडळी दणक्यात स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मी आहे बंटी. तो कोण नाच करीन भो ते विरू घरी नाही तो त्याच्या बाबूचा फार बाबा करून टाकला. मग काय श्रीला भेटलो डायरेक्ट खड्या माग आलो कोण का आपल्याला काढायची होती आपली आज बाजरी. आणि मग आपल्या पप्पानं आणलं पूजेचं सामान घेतले. मग पूजा बिजा वरणात कपड्याला गुलाल गेला लावून नादच नाही ठेवला काही विषय टाकत करून टाकला सगळा. फोडला जय महेश मातीश नावाने नारळ केलं डायरेक्ट मशीन चालू. आता आहे ना म्हणलं 8 दिवसांत पान कळत चालू उरायला. मग काय सोंगून देऊन काही फायदा नाही. डायरेक्ट हार्वेस्टरनं बाजरी काढावं लागते आपल्याला. हार्वेस्टरवर चढवून म्हणलं आता एक क्वालिटी मध्ये फुटेज घ्यावं लागते. तेवढ्यात किरण दादा मोकर स्टाईल मारताना दिसले. म्हणलं अरे ही फुटेज घ्यावं लागते. आमच्या गावातले कार्यकर्ते एवढे मोकर आहे ना माणसाला एवढं पॉझिटिव्ह करीत ना हद्दीच्या बाहेर. किती 80 क्विंटल बाजरी होणार. आकाश दादाच म्हणणं आहे आले जिंदगीत कधीच निगेटिव्ह नाही राहायचं. लागलं 2 चपटे आणायचे आणि मग पॉझिटिव्ह राहायचे. याच्यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. आकाश दादा म्हणते ते खरं आहे. मग मी तिथून कल्टी घेतली काऊन का मला आता दाणी खाली करायची होती. आणि मग हार्वेस्टर मधून घेतली बाजरी ट्रॅक्टर मध्ये काढून आणि निघलो डायरेक्ट घरी. घरी जाता जाता अर्ध्या रस्त्यात दाना ट्रॅक्टर आडीलं डायरेक्ट बाजरी सगळं ट्रॅक्टर धुवून काढलं. बाजरी नाही धुतली पण ट्रॅक्टर धुवून काढलं. घ्या आता तेवढं आपल्या आयडियल फॉलो करून करेल नसतं.